राम राम मंडळींनो, मी सिद्धार्थ शेडके तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर। तर बघा खूप दिवसातून आपला नवीन व्हिडिओ येणार आहे। तर आजच्या व्हिडिओ बघ बघा आता 2024 तर संपत चाललंय। आज तारीख आहे 31 डिसेंबर, उद्यापासून 2025 सुरू होणार आहे। तर ह्या वर्षात आहे ना, कुणाच्या चांगल्या आयुष्यात गोष्टी घडतात तर कुणाच्या वाईट घडतात। माझ्या गोष्टी कशा घडल्यात आयुष्यात ते आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया। कारण की बघा तुमच्या तर काय तुम्ही मला सांगणार नाही, आणि जर सांगितल्या तर ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला जाणून घेऊया माझं 2025 कसं गेलं। सॉरी चुकलं 2024 कसं गेलंय ते जाणून घेऊया। व्हिडिओ सुरू करूया। तर बघा वर्षाच्या सुरुवातीला आहे ना, लय जणांनी मला प्रश्न विचारलो, तू बाबा ब्लॉगिंग सुरू का केलं, म्हणजे असं विशेष काय कारण आहे की तू जेणेकरून ब्लॉगिंग सुरू केलंय। तर बघा विशेष काय कारण नव्हतं। मी, माझा मित्र बाबूराव आणि आपला अद्वैत शेडगे एक दिवशी आम्ही पार्टीला गेलतो, आणि गेल्यानंतर बघा आम्ही असं सहज आपला व्हिडिओ काढला, आणि ते व्हिडिओ बघा मी दोघा तिघा मित्रांनी दाखवला माझ्या कॉलेजच्या। म्हणली लय भारी आहे, यूट्यूबला अपलोड कर। मग मी ते व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केला, आणि बघा यूट्यूबला अपलोड केल्यानंतर बघा एकदम त्याला व्ह्यूज वगैरे जास्त आल्या। आणि बघा त्याच्यानंतर 2-4 दिवसानंतर नेमकी शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचं पण बघा त्यात तसंच मी व्हिडिओ काढलं, म्हणजे ब्लॉग काढलं ग, आणि ते व्हिडिओ मी काढलं आणि तो व्हिडिओ पण मी यूट्यूबला अपलोड केला, आणि त्याला पण बघा चांगलाच प्रतिसाद मिळाला। मग एवढं सगळं झाल्यानंतर मी विचार केला की मग मी ब्लॉगिंगच का सुरू करू नये। मग त्याच्यानंतर माझ्या सगळ्या मित्रांनी मला असा सल्ला दिला की तू ब्लॉगिंग सुरू कर, आणि मग त्याच्यानंतर मी केली आपली ब्लॉगिंग सुरू। मग काय गावात जेवढा काही नवीन कार्यक्रम असेल, नाही तर गावात कुठं धुमाकूळ केली की त्याचे सगळे व्हिडिओ बनवायचो, आणि त्याचा मग मस्तपैकी ब्लॉग तयार करायचा आणि यूट्यूबला अपलोड करायचा। मग काय मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायला लागलो, आणि जेवढं जास्त व्हिडिओ बनवायला लागलो त्याच्यापेक्षा जास्त बघा मला त्याच्यावर आपले लोकांची आवड निर्माण झाली, आणि मग त्याच्यामुळं हळूहळू मला पण ते ब्लॉगिंग करायला आवडायला लागलं। हे सगळं तर आपलं सुरूच होतं, पण तितक्यात बघा जत्राचा सीझन सुरू झाला। मग काय जत्रा तर आम्ही अशा पण फिरत होतो, पण आताच्या जत्रा आपण बघा ब्लॉगिंग करत फिरायला लागलो। मग बघा आपल्या इकडे सगळ्यात पहिली जत्रा म्हणजे आपल्या वळशाची जत्रा असती, आणि त्याला बघा आमच्या गावाची काठी जाते, आणि त्याचा व्हिडिओ बघा मी एकदम प्रॉपर सगळा बनवला की काठी कशी जाते, कुठून जाते, आणि त्यामुळं काय झालं की वळशे गावची सगळी जेवढे लोक आहेत ना त्यांच्याकडून मला बघा चांगला प्रतिसाद मिळाला, आणि ती व्हिडिओ पहिलीच अशी व्हिडिओ होती की ती माझी चांगली रीच झालता त्या व्हिडिओला। त्याच्यामुळे मग मी तिथनं मग अजून बाकीच्या बाहेरच्या गावच्या जत्रा फिरायला लागलो, आणि त्या जत्रा फिरल्यामुळे विषय असा झाला की बाहेरच्या ज्या गावातल्यांना मी माझं चॅनल माहीत नव्हतं त्यांच्यापर्यंत पण माझा यूट्यूबचा चॅनल पोचला, आणि ते लोक पण माझ्या चॅनलला आपलं सपोर्ट करायला लागले, आणि त्यांना पण माझे व्हिडिओ आवडायला लागले। जत्राचा सीझन संपत पावसाळा सुरू झाला। मग पावसाळा आणि फिरणं हे दोघं एकाच माळ्यातलं म्हणजे। मग काय आपल्याला फिरायला पण बघा एकदम चांगली कार्यकर्ती भेटली होती। आपला सुजित आणि सुरू जाईल तिथं फिरायला आपल्या बाया तयारच असायचं, आणि त्यांच्यामुळे बघा मला पण कंटेंट भेटायचं। मग काय नवीन जागा एक्सप्लोर करायच्या, आणि त्या जागेवर जाऊन ब्लॉग बनवायचं। असं करत बघा मी अख्खा सातारा फिरलो, आणि मी एवढा फिरलो का नाही मंडळींनो की बघा ह्याच्या आधीच्या पावसाळ्यात मी बघा एवढं कधीच फिरलो नव्हतो, कारण की मग मला जाईल तिथं व्हिडिओ काढायची सवय लागली होती, आणि त्याच्यामुळं बघा मला जास्तीत जास्त फिरू पण वाटायला लागलं होतं। त्याच्यामुळं मी फिरायला जायचं एक पण चान्स सोडायचो नाही। दर रविवारी आम्ही कुठं ना कुठेतरी फिरायला जायचो, आणि त्यात बघा आपल्याला पार्टनर पण असा भेटला होता आपला सुरू, की त्याला पण फिरायला जायचा लयच उत्साह असायचा। आणि बघा आम्ही एक आमचं स्वतःचं एक वाक्य तयार केलं, आयुष्य वाया गेले तरी चालतंय पण शनिवार रविवार वाया काय गेलं नाही पाहिजे। त्याच्यामुळे बघा प्रत्येक शनिवार आणि रविवारचा आम्ही कुठं ना कुठेतरी फिरायलाच असायचो, आणि त्याच्यामुळे गावातली सगळी टुना झेड पोरं आम्हाला विचारायला लागली की आज शनिवारचा नाही तर रविवारचा दौरा कुठं आहे। हीच ती वेळ होती जिथं माझा चॅनल एवढा ग्रो झाला की बघता माझे 1K सबस्क्रायबर पण पूर्ण झाले बघा, आणि 1K सबस्क्रायबर पूर्ण झालेत म्हणलं की काहीतरी नवीन पण केलंच पाहिजे ना। त्याच्यामुळं बघा मी माझं चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला लागलो। राम मंडळींनो, तर आज बघा लय राम मंडळींनो, तर आज बघा राम मंडळींनो, तर आज बघा सकाळचा राम मंडळींनो, तर आज राम मंडळींनो, राम मंडळींनो, तर आज बघा सुट, आणि त्याच्यानंतर बघा माझी युट्यूबची पहिली पेमेंट आली। नोटा 50 इथे आपण मंडळ बारीक राहा। तर बघा मंडळींनो आपलं ह्याच्यावरनं ओळखू शकता की आपलं युट्यूबचं इन्कम जमा झालंय आणि पैसा कमवाय सुरू। राहू मंडळींनो थोड्या वेळासाठीचीच खुशी आहे, ती काय माझं पैसे नाही, ती एका मित्राचं पैसे आहे, ती जर आपल्याला बँकेत भरायला जायचंय। आणि बघता बघा गणपती बाप्पा पण आलं, पण यंदाचं गणपती बाप्पा काय आपल्या नशिबात नव्हतं बघा, कारण की बघा गणपती आलं आणि 2 दिवसातच आपल्याला डेंगू झाला। त्याच्यामुळं ब्लॉग बाजूला राहिला, सगळंच बाजूला राहिलं, काही मला भेटलंच नाही। डेंग्यूमुळे यंदाचं गणपती काय आपल्या नशिबात नव्हतं, पण दिवाळी तर आपली वाट बघत होती ना। मग काय दिवाळीला सुट्टी येतोय म्हणलो आता जेवढी काय माझ्या मस्ती गणपतीत करायची राहिल्या ती सगळी दिवाळीत करायची। मंगल
मंगल भावानया बघता बघता बघा वर्ष संपाय आलं. तर जसं 2024 जात चाललं होतं तसंच आपलं 12वीचं बोर्डाचं पेपर पण आपल्या जवळच चाललं होतं. त्याच्यामुळं मग मी म्हणलो की आता आपल्या 12वीच्या बोर्डावर पण आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळं बघा आता मी पेपराचा विसरलो डायलो बोर्डाचा पण आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे. पण तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आपल्या आधीमध्ये इंटरेस्टिंग ब्लॉग तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. पण बघा म्हणण्याचा मुद्दा हाच आहे की बघा 2024 तर आता गेलेच, पण आता 2025 येते आणि तुम्ही 2024मध्ये मला चांगला सपोर्ट दिला, पण 2025मध्ये तुम्ही मला चांगला जास्तीत जास्त सपोर्ट द्यायचा ही मला आशाच आहे. तर चला असू द्या, आता आपण 2025मध्ये जाणार आहे. तर तिथपर्यंत होता आपला आजचा हा जर्नी 2024ची. भेटूया तुम्हाला 2025मध्ये. बाय बाय.